नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. गेले 2 दिवस मी घरी नव्हती, आईकडे गेलेली आणि 2 दिवस हे कुठे गेले कळलंच नाही. म्हणजे सकाळची रात्र कधी होत होती ना कळतच नव्हतं. आई मला नेहमी म्हणते की तू येतेसच एका दिवसासाठी किंवा मग 2 दिवसासाठी आणि त्याच्यामध्ये ना आपल्या गप्पा होत ना आपल्याला अजून काही गोष्टी करायला मिळतात. आणि आम्ही आता मुंबईत राहून पण असं होतं. पण ज्या आपल्या मैत्रिणी आहेत ज्यांचं माहेर बरंचसं लांब असेल त्यांना किती वाटत असेल ना. तर तुमच्यापैकी अशा कोणी असतील ना तर मला नक्की कमेंट करून सांगा की ज्यांचं माहेर बरंचसं असं लांब आहे. तर इथे बघा आईकडे गेलेली ना तर मग आम्ही थोडेसे लाडू बनवले. तिळाचे लाडू आमच्याकडे वर्षभर असतातच जवळपास. तर हे मिक्स तिळाचे लाडू होते, काळे तीळ आणि मग पांढरे तीळ आणि त्याचबरोबर चण्याच्या पिठाचे लाडू ते खूप जास्त आवडतात आमच्याकडे. म्हणजे आता मालवणी म्हणजे जर घर असेल तर त्यांच्याकडे चण्याच्या पिठाचे लाडू ना हे आवर्जून केले जातात बऱ्याच वेळा. तर ते मला आईने बनवून दिले तर ते मी थोडेसे घेऊन आले. आज मार्केटमधनं येताच ना दादरला ना आता काय झालं ना, पहिलं कसं होतं बाहेरच म्हणजे स्टेशनच्या बाहेरच आपण जेव्हा निघायचो ना तेव्हा बरेचसे फळवाले, भाज्या किंवा त्याचबरोबर फुलंवाले हे बाहेर बसायचे. आता ते देत नाहीत बसायला, त्याच्यामुळे ना आतमध्ये प्रॉपर मार्केटमध्येच जावं लागतं. त्याच्यामुळे आज बऱ्याच दिवसांनी तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये खूप अशी फुलं पण बघायला मिळणार आहेत. तर येता फळं घेऊन आली. फळं खूप जास्त संपलेली आणि एकदा का एखादी गोष्ट खाल्ली ना आणि त्याची चटक लागली ना की त्या दिवशी म्हणजे असं होतं बऱ्याच वेळा. त्या दिवशी मी चिक्कू मिल्कशेक केला, पण त्याच्यानंतर आमच्याकडे असं झालं ना की प्राजक्ता तू चिक्कू मिल्कशेक परत बनव. एक नारळ मी आईकडनं घेऊन आली. बऱ्याच वेळा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी पप्पांकडनंच नारळ मागवते किंवा पप्पा मला जेव्हा भेटायला घेतात ना तेव्हा नारळ घेऊन येतात. आणि नारळ कसा आपल्याकडे बोललं जातं सुको सनसनी तिलो पाहिजे. आता माझे वर्ड कितपत मला माहिती नाही, मला तेवढं असं जास्त मालवणी बोलता येत नाही. पण आता जे शब्द कधी कधी आठवतात ते मी असं व्हिडिओमधनं तुमच्याबरोबर कधी कधी शेअर पण करते. आज तगरीच्या वेण्या घेतल्या. बऱ्याच दिवसानंतर मला तगरीच्या वेण्या दिसल्या. ह्या मला 80 रुपयाला 12 मिळाल्या. जेव्हा सीझन नसतो ना तेव्हा अशा ह्या 60 रुपयाला 12, 70ला 12, 80ला 12 मिळतात. नाहीतर मग जेव्हा कसं की फेस्टिवल वगैरे असेल ना तर मग या 150 रुपये किंवा मग 200 रुपयाला मिळून जातात. तर मी आज एक पॅकेट घेतलं आणि ह्या मला 3 दिवस होतील. मला एका वेळेस 4 ते 5 वेण्या म्हणजे यूज होतात. मी देवांना म्हणजे वाहते फूल जेव्हा कधी व्हायचं असतं ना तेव्हा. आणि चाफा घेतला. चाफा मला 20ला मिळाला. त्यांनी मला सांगितलेलं 20ला काहीतरी 10 आहे, पण मला पॅकेटमध्ये मी ओपन केलं तर 20ला 10 नव्हता, हा 9च होता. तर म्हटलं चला हे पण मला 2 दिवस होऊन जातील. आणि ही फुलं जेव्हा कधी घरी येतात ना तेव्हा याचा वासाने ना म्हणजे सुगंधाने याच्या पूर्ण घर इतकं म्हणजे फ्रेश होऊन जातं ना. आता ही जी फुलं आहेत मिक्स फुलं आहे, सफेद आणि पिवळी असे दोन्ही कलरची आणि ही मला 30 रुपये किलोने मिळाली. पण ही फुलं थोडीशी मला निवडायला लागणार आहेत. याच्यामध्ये ना बऱ्याच वेळा आता मी आणून पण बराच वेळ झाला आहे आणि ना ती थोडीशी गरमीमुळे किंवा त्यांच्याकडे पण ना ठेवून आता तुम्हाला माहिती आहे 2-3 दिवस झाले खूप हीट आहे, म्हणजे खूप एवढं गरम होतं आहे. तर ही मी ना सगळी आता निवडून घेणार आहे. म्हणजे जी चांगली आहेत म्हणजे अगदीच खूप जास्त चांगली आहेत ती मी डब्यामध्ये काढून ठेवणार. त्याच्यानंतर जी थोडीशी आहेत ती मी वेगळ्या पिशवीत ठेवणार आणि जी लवकर संपवायची ती वेगळ्या पिशवीत ठेवणार. म्हणजे अशी मी 3 ठिकाणी वेगवेगळी फुलं ठेवते म्हणजे फुलं लवकर खराब होत नाही. तर जी खराब आहेत थोडीशी ती मी पूर्णपणे वेगळी काढणार आहे. आणि ही फुलं असतात ना ती मी काय करते तर ही फुलं ना मी बऱ्याच वेळा पूर्णपणे सुकवते आणि मग मी ती झाडांना वगैरे घालते किंवा मग अगदीच जर नाही झालं तर मग निर्माल्यामध्ये सोडते. अशीच ती कुठेही टाकत नाही. पण निर्माल्यामध्ये पण मी नाही सोडत, ती बऱ्याच वेळा माझ्या ना झाडांना ॲज अ खत म्हणूनच मी वापरते. पण ती मी सुकवते पूर्ण, अशी ओलीच्या ओली नाही वापरत. किंवा कधी कधी काय होतं ना जेव्हा आपण झाडांना पाणी वगैरे घालतो ना त्याच्यामुळे ओलाव्यामुळे पण ते खूप जास्त अशी कधी कधी फुलं घातली ना तर खूप चिकट पण होऊन जातं. आणि कुठल्या तरी एखाद्या झाडामध्ये कधीतरी काय होतं बी गेलं ना की मग एक वेगळंच झाड रुजून येतं त्याच्यामध्ये. म्हणून मग मी ती पूर्णपणे सुकवते. जो असतो ना कुस्कर त्याचा असा करते, चुरा करते आणि मग तो मी झाडांना घालते बऱ्याच वेळा. तर आत्ता ही फुलं मला वरती लागणार आहेत पूजेसाठी तर ती मी बाहेर काढून घेतली बघा. थोडीशी सफेद फुलं
थोडीशी पिवळी आणि वेण्या आणि ते असं सगळं वेगवेगळं. आणि ही एवढी फुलं याच्यामध्ये खराब निघाली आहेत, म्हणजे जी ताजी नाही आहेत ती अजिबात, म्हणजे पूर्णपणे ना ती म्हणजे भिजलेली होती, म्हणजे लिटरली त्याच्याबरोबर अजून थोडी फुलं राहिली असती तर ती पण खराब झाली असती. तर प्रिया, तुझ्यासाठी हे दाखवायचं राहिलेलं लास्ट ब्लॉगमध्ये. तर जे 4च्या सेटमध्ये मी बोलली ना, जसं टी लाईट होल्डरसाठी म्हणून जे काही मी घेतलेलं ना, तर ते हे कप होते. किंवा आपण याच्यामध्ये आता काही उन्हाळा चालू आहे तर आईस्क्रीम किंवा टी लाईट होल्डर वगैरे पण म्हणून ॲज अ वापरू शकतो. तर सचिन काही कामानिमित्त, म्हणजे ऑफिसच्या कामानिमित्त गेलेला, त्याचं कोल्हापूरला जाणं झालेलं. तर येता येता तो देवळात जाऊन आला. तर देवळात जाऊन आला तर तिथून येताना त्याने हे श्रीफळ मिळालं. आता या श्रीफळाचं मी काय करू, मला नक्की कमेंट करून सांगा. प्रसाद करायचा विचार करते, पण प्रसादामध्ये काय करू शकतो. मी विचार करत होती खोबऱ्याची कापं, म्हणजे पाकं करायची, कापं जी काही असतात ती करायची, किंवा मग मी विचार करते काहीतरी असं मोदक वगैरे, किंवा मग नाहीतर 7 काप्याचे घावणे वगैरे. तर तसा विचार करते. पण तुमच्याकडे काही याच्यासाठी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथे तिळाचे लाडू मी याच मखाण्याच्या बॉटलमध्ये ठेवणार आहे बघा. वेगळी परत काही बॉटल करणार नाही, कारण थोडेच लाडू आहेत. मखाणे पण आता ऑलमोस्ट संपलेत. फक्त हे लाडू चण्याच्या पिठाचे ते मी वेगळे ठेवणार आहे, ते याच्यामध्ये मिक्स करणार नाही आहे. आणि आज ना सचिनने येताना प्रसाद घेऊन आलेला आहे तो. तर तो प्रसाद मला आता सगळ्यांना द्यायचा आहे, सगळ्यांच्या घरी. तर मी काय करते, माझ्याकडे जे झिपलॉक बॅग आहेत, छोट्या नाहीच होत्या माझ्याकडे, थोड्या मोठ्या साईजच्या आहेत. आणि माझ्याकडे हे सगळं पॅकिंगचं मटेरियल असल्यामुळे ना या सगळ्या गोष्टी माझ्याकडे बऱ्याच वेळ असतात. तर मग आमच्या मजल्यावर जे काही आहेत तर त्या सगळ्यांसाठी, मग काकी आहेत, तसं माझे धीर राहतात, अजून नणंद आहेत त्या राहतात, म्हणजे असे सगळेजण आहेत, त्यांच्या सगळ्यांसाठी, सचिनच्या आत्या आहेत त्यांच्याकडे, म्हणजे असं सगळ्यांकडे आम्हाला हा थोडा थोडा प्रसाद द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी ना मी आत्ता सगळ्यांकडे, म्हणजे जो मजल्यावरती वगैरे मला द्यायचा आहे, किंवा जो आमच्या बिल्डिंगमध्ये मला जो द्यायचा असतो ना, तो मी आता सगळ्यांसाठी भरून घेते. 2-2 पेढे आणि थोडी थोडी खडी साखर जी मला प्रसादामध्ये मिळालेली, ती मी सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये थोडं थोडं भरून घेते. आणि कधी कधी कसं असतं ना, की आपल्या मनात पण नसतं आणि आपल्याला ते दर्शन होऊन पण जातं, आणि त्याच्यासाठी ना तो योग यावाच लागतो. माझ्या बाबतीत पण असंच झालेलं आहे. म्हणजे मी किती वेळा ठरवते, पण त्या वेळेस ते काही जाणं शक्य होत नाही. आणि अचानक असं होतं ना, की बोलवणं येतं आणि आपण तिथपर्यंत जाऊन दर्शन घेतो. तर आज सचिनच्या बाबतीत पण तसंच झालं, म्हणजे त्याचं अचानक तिथे जाणं झालं आणि दर्शन झालं बघा. तर आज चितळेमधनं येता येताच मी ताक आणि दही घेऊन आली. कारण जसं मी म्हटलं, उन्हाळा खूप जास्त, म्हणजे खूप जास्त गरम होतं आहे. तर मी म्हटलं आता घरीच दही लावत जाईन. तर त्याच्यासाठी मी पहिलं जे दही लावायचं, तर मी म्हणून त्याच्यासाठी चितळेचं दही आणलं. ताकाच्या 2 पिशव्या आणल्या. एक ताकाची कढी करायला होईल आणि एक ताक घेऊन वगैरे जायला होईल मला टिफिनमध्ये, म्हणजे जे काही असेल तेव्हा. आणि थोडीशी ही आणली मी भाकरवडी. तर भाकरवडी मला ना सचिनने सांगितलेली, त्याला ना सध्या जेव्हापासून मी आणली आहे नाही तेव्हापासून त्याला तेच भाकरवडी खायचं एक काय बोलतात ना, चटक लागल्यासारखं झालं आहे. मी तिथे गेली की मला तो सांगतो की नाही, तू भाकरवडी घे, तिकडची खूप चांगली आहे. तर मग त्याच्यासाठी 1/2 किलो घेतली. आणि आता याच्यासाठी माझ्याकडे वेगळा डब्बा खाली नव्हता. मग मी ही जी मोठी कुरमुरांचा जो चिवडा भरून ठेवलेला ना, त्याच बरणीमध्ये हा भरून ठेवते. ही बरणी पण आता रिकामी झाली आहे बघा ऑलमोस्ट. आणि आता मी करणार आहे तो भडंग करेन, कारण भडंग करण्यासाठीच मी हा कुरमुरा घेऊन आलेली. तर तो करायचा राहिला आहे, तर तो पण करेन. कारण आता उन्हाळ्यात ना थोडंसं कुरमुऱ्यांचे जेवढे प्रकार आपण खाऊ लाईट स्नॅक्ससाठी ना, तेवढे चांगले. दुसरं काही खाण्यापेक्षा चुरमुरे कसे हलके असतात पचायला, कारण ते तांदळाचे असतात आणि खूप हलके असतात. त्याच्यामुळे त्याचं आपण तुम्ही चिक्की, लाडू हे असं काहीतरी बनवलं तर ते नेहमी चांगलं. आज ना थोडासा कामांना सुट्टी आहे, म्हणजे आज आराम आहे. आज जेवण करायचं नाही आहे. ॲक्च्युली असं झालं की जसं मी तुम्हाला मगाशी म्हटली की सचिन पण बाहेर गेलेला, 2-3 दिवस नव्हता. तर त्याच्यामुळे तो पण आज आला. आणि आज मी त्याला असं म्हटलं की अरे सचिन, आज असं काही वाटत नाही की म्हणजे असं काहीतरी वेगळं असं खावंसं वाटतंय मला. मग तो म्हणाला की ठीक आहे, चल आपण काहीतरी खाऊया. त्याच्यामुळे मग बाहेरूनच काहीतरी ऑर्डर करणार. आज काही जेवणाचं करायचं नाही आहे. आणि मला ना कोल्ड कॉफी पण बरेच दिवस प्यायची होती. तर म्हटलं कोल्ड कॉफी आणि काहीतरी वगैरे असं काहीतरी मागूया, आणि छान असा आजचा संध्याकाळचा जो बेत आहे डिनरचा तो होऊन जाईल. तर त्याच्यासाठी मग आत्ता आम्ही जस्ट निघालोच आहोत. तर मी म्हटलं पहिलं तुमच्याबरोबर थोडंसं जे काही ब्लॉगचं वगैरे मला लिहायचं असतं ना, तर आज थोडासा वेळ आहे. तर मी लिहून ठेवणार आहे. गेल्या वर्षीची गुढीपाडवाची थाळी तुम्हाला खूप जास्त आवडली.
तर यावेळेस मी, आणि माझं कसं होतं ना, बऱ्याच वेळा मला तुमच्याबरोबर आधी तर करायचे असतात, पण मला वेळ नसल्यामुळे ज्या दिवशी मी ज्या सणवार असतात ज्याचं जे जे प्रिपरेशन करत असते ना, त्या दिवशीचे व्हिडिओ मग तुम्हाला नंतर येतात. पण जर तुम्हाला बघायचं असेल असं गुढीपाडवा थाळी वगैरे ना असं काही, तर मला कमेंट करून सांगा. तर मध्ये एक संडे येतोय, तर मी विचार करते की संडेला शूट करून तुमच्याबरोबर ते शेअर करेन गुढीपाडव्याच्या थाळीसाठी काहीतरी वेगळ्या अशा आयडिया. गेल्या वर्षी पण खूप छान थाळी बनवलेली आणि तुम्हाला ती खूप जास्त आवडलेली. व्हिडिओ थोडासा मी नंतर पोस्ट केलेला, पण तुम्हाला खूप जास्त आवडलेली. तर चला, तर मी ते लिहून ठेवलंच आहे माझ्या डायरीमध्ये. पण जर तुम्हाला आधी बघायची असेल तर मला नक्की उद्याच सांगा, कारण मग मी रविवारी ते सगळं शूट करून मग तुमच्याबरोबर शेअर करता येईल मला. गुढीपाडवा गुरुवारी आहे, तर मग सोमवारी मग तो आपल्या चॅनलवर ब्लॉग येईल सोमवारी किंवा मंगळवारी. म्हणजे मग तुम्हाला पण तेवढे दिवस मिळतील, 2 दिवस. म्हणजे तुम्हाला पण जर काही प्रिपरेशन वगैरे करायचं असेल तर तुम्ही पण करू शकाल. तर चला, आता मी विचार चालला, ॲक्च्युली पहिलं असं चाललेलं आमचं ऑर्डर करायचं की असं चाललंय की जाऊ, असं थोडंसं कन्फ्युजन आहे. तर आता मी ठरवतो की काय करायचं, जेवायला जायचं बाहेर की इथेच मागवायचं वगैरे. तर चला, ते झालं माझं फिक्स की मग तुम्हाला भेटते. जेवण वगैरे आता सगळं आवरलंय. आता सकाळचं थोडंसं प्रिपरेशन करायचं आहे आणि आज तुमच्याबरोबर कोल्ड कॉफीची रेसिपी शेअर करते, जी मला बऱ्याच दिवसांपासून प्यायची होती आणि आत्ता 2-3 दिवस झाले जसं उन्हाळा खूप जास्त जाणवतोय, तर म्हटलं नाही, कोल्ड कॉफी बनवून प्यायलाच पाहिजे. तर आता बघा, इथे सर्वात आधी मी सकाळसाठी सब्जा भिजत घालते. मी 2 वेगवेगळ्या ग्लासमध्ये घालते. याच्या आधी मी एकाच ग्लासमध्ये पूर्णपणे सब्जा भिजत घालवती, पण मी आता वेगवेगळ्या ग्लासेसमध्येच घालणार आहे. मग सचिनला पाहिजे तर तो त्याच्या ओट्समध्ये वगैरे ते मिक्स करतो किंवा मग तो असाच पितो. आता माझ्यासाठीच्या काळ्या मनुका, ज्या मी आता उन्हाळा चालू झाल्यापासून चालू केलं आहे, अजून मी गुलकंद चालू केला नाही आहे. मी असं एखादा गुलकंद किंवा असा मी काहीतरी गुलकंदाचा प्रकार घरी बनवायचा विचार करते की ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप कमी प्रमाणात असेल. बाहेरच्या याच्यामध्ये नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी साखरेचं प्रमाण असतं. तर त्याला काहीतरी मी ऑप्शन शोधते. जेव्हा मला ती रेसिपी मिळेल मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि तुमच्याकडे जर अवेलेबल असेल किंवा तुमच्याकडे काही आयडिया असेल गुलकंदासाठी रिप्लेसमेंटला, तर मला नक्की कमेंट करून सांगा. बदाम, अंजीर वगैरे जे काही होतं ते सगळं मी भिजत घालून ठेवलं आहे आणि याच्यावर ना सगळ्यावर वेगवेगळ्या प्लेट्स ठेवून मी आता इथे वरती साईडला ठेवणार आहे. आणि आता आपण तयारी करून घेऊ आपल्या कॉफीची. तर कॉफीसाठी जे घरात असतं तेच कॉफी, दूध लागणार आहे, साखर लागणार आहे. जर आईस्क्रीम अवेलेबल असेल तर आईस्क्रीम किंवा मग आईस क्यूब, अशा साध्या सिंपल पद्धतीत करायचं आहे आपल्याला. तर हे मी ते ग्लास काढून घेतले. ही कोल्ड कॉफी बनवणार आहोत आपण अगारोच्या पोर्टेबल स्मूथी ब्लेंडरमध्ये. तर हे 450 ml कंटेनर आहे, ग्लास कंटेनर आहे, BPA फ्री आहे. खाली एक बटन दिलेलं आहे, म्हणजे USB पोर्ट आहे, ज्याच्याने तुम्ही हे चार्ज करू शकता आणि कुठेही कॅरी करू शकता. त्याच्यावरती पॉवरचं जे बटन दिलेलं आहे ते तुम्ही ऑन ऑफ करून हे मशीन ऑपरेट करू शकता. तर आता आपण याच्यात कॉफी बनवून घेऊया. तर याच्यासाठी सर्वात आधी मी 2 चमचे साखर टाकली आहे. एक कॉफीचा पाऊच टाकलेला आहे, जो 2 रुपीजचा आपला जो कॉफीचा पाऊच असतो तो याच्यामध्ये टाकला आहे. तुम्हाला जसं आवडत असेल, स्ट्रॉंग किंवा लाईट, त्याप्रमाणे तुम्ही याच्यात पाऊच टाका. दूध टाकलं आहे, थोडंसं आईस्क्रीम टाकलं आहे, म्हणजे थोडासा एक थिकनेस येतो. आणि आता आपण हे बटन प्रेस करायचं आहे आणि छान अशी आपली ही स्मूथी ब्लेंड करायची. ब्लेंड करताना थोडंसं टिल्ट करायचं, म्हणजे ही स्मूथी छान अगदी फास्ट अजून छान अशी ब्लेंड होण्यास मदत होते. आणि बघू शकता मी बटन तसंच सोडून दिलं आणि हे छान असं स्मूथली ब्लेंड होतं आहे. तयार झालेली कॉफी आपण आता ग्लासामध्ये ओतून घेऊ. वरून थोडंसं डेकोरेशनसाठी मी परत थोडंसं आईस्क्रीम, थोडेसे चोको चिप्स, वरून थोडीशी कॉफी पावडर टाकणार आहे. आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा आईस देखील वरून टाकू शकता. आणि कॉफी ही आपली प्यायला तयार झालेली आहे. 126 वोल्टेज या पॉवर कपॅसिटी आहे या मशीनची आणि मिनिटाला 16,500 RPMच्या स्पीडवर हे धावत असतं. ही मशीन इतकी कम्फर्टेबल आहे, कॅरी करायला इझी आहे की तुम्ही जिम म्हणा, कॉलेज म्हणा, ऑफिस म्हणा, अगदी ट्रॅव्हलिंगमध्येही देखील हे इझिली कॅरी करू शकता. मशीन क्लीन करणं अगदी सोपं आहे. मशीनमध्ये थोडंसं पाणी ओतायचं, एकदा स्पीड बटन ऑन करायचं आणि नंतर तुम्ही नॉर्मल पाण्याखालीही वॉश करून घेऊ शकता. फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, मशीनचं भांडं तुम्ही वॉश करायचं आहे, पण जी मशीन आहे ती तुम्हाला पाण्याने वॉश करायची नाही. ती अशा पद्धतीने कपड्याने पुसून करून ड्राय करून घ्यायची आहे. तर चला, आजच्या कोल्ड कॉफीवरच आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. हे सचिनसाठी आणि हे माझ्यासाठी, जसं त्याला फार कमी हवं होतं आणि तो थंड फार कमीच खातो. रात्रीचं असेल तर अजिबातच नाही खात. मी आता टेस्ट करून बघते. आहा, मस्त झाली आहे. तुम्ही पण आता ही रेसिपी नक्की ट्राय करून सांगा मला कशी झाली असेल ते. आणि ही जी रेसिपी आहे ना, त्याची उन्हाळ्यामध्ये कोल्ड कॉफी पिण्याची मजा काही वेगळीच असते.
उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चला सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.